माझे जाते कोठे आहे. भाऊजींच्या बरोबर रखमाईच्या बाळंतपणासाठी मी पंढरपुरास गेले ते मागे लिहिले आहे. रखमाई ज्या दिवशी बाळंत वयाची त्याच दिवशी राजनांदगावहून टिळकांची तार आली की मी आजारी आहे तरी सौभाग्यवतीस लवकर पाठवून द्यावे. पत्रापेक्षा टिळकांना तार करणेच अधिक आवडे. तार तितकीच लवकर जाते, मात्र खिशात पैसे पाहिजेत. ते असले म्हणजे ते वाटेल तेव्हा तारा करी. तार पाहताच कोवळ्या मनाने भाऊजी घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब माझी तयारी केली. त्यावेळी भाऊजींच्या घरात फार अडचण होती, पण त्यांनी आपल्या अडचणीकडे मुळीच पाहिले नाही. ते मला म्हणाले, वहिनी, तुम्ही पुष्कळ दिवसापासून इकडे आला आहात. नानाची जेवणाची अडचण झाली असेल तरी आजच जा. त्यांनी माझ्या जवळ तिकिटाचे पैसे दिले. पंढरपूरहून बैलगाडीने कुर्डुवाडीस जावयाचे. पुढे 5-6 ठिकाणी गाडी बदलावयाची. लहान मुलगा माझ्याबरोबर. तेव्हा मी भाऊजींना म्हणाले, मला सोबत कोणीतरी द्या, मी एकटी कशी जाऊ. पण भाऊजींनी कसे कसे जायचे ते मला अगदी नीट समजावून लिहून दिले. मीही मग दत्तूला घेऊन एकटी जाण्यास निघाले. पंढरपूरला तात्यासाहेब कोणे नावचे एक ओव्हरशियर राहत होते. त्यांची बायको भिकूताईंची मैत्रीण होती. निघताना मी त्यांचा निरोप घेण्यास गेले. तिला मी म्हटले, आज मी चालले. तुमच्याबरोबर कोण आहे. कोणी नाही, मी एकटीच जाणार आहे. भिकूताई मला काय म्हणेल. मी तुम्हाला एक बाई पाहून देते, हे पैसे घ्या असे म्हणून तिने माझ्या हातावर 20 रुपये ठेवले. मी माझ्या सोबतीनीला घेऊन निघाले. ती विधवा होती. तारेमुळे मी फार घाबरले होते. त्यामुळे बरोबर खाण्यापिण्यास काही घेतले नव्हते. आम्ही दोघी आपल्या उपाशीच प्रवास करीत होतो. दत्तूला काहीतरी घेऊन देत होतो. असे करता करता भुसावळ आले. भुसावळला रखमाईचे वडील राहत असत. ते मला स्टेशनवर भेटायला आले होते. भाऊजींनी त्यांना तार केली असावी. त्यांनी बरोबर पुष्कळ फराळाचे आणले होते. ते आग्रह करू लागले की आजच्या दिवस येथे राहून जा. काका, मला राहता येत नाही. तार आली आहे, मला लवकर घरी गेलेच पाहिजे. म्हातारा फार फटकळ होता, प्रेमळ फार, पण अभद्रही फार बोलायचा. त्यांनी माझी समजूत केली. हे पहा, मी सांगतो तुला, टिळक काही मरत नाही, तू एक दिवस इथे राहिलीस तर. हे हो काय काका, असे अभद्र बोलता. मला रडायला सुद्धा आले. गाडी चालू लागली. रात्री 8च्या सुमारास ती नागपुरास येऊन उभी राहिली. मी माझ्या सोबतीनीला घेऊन नागपुरास उतरले व तपास करीत भिकाजी पंतांच्या दाराशी येऊन उभी राहिली. दार बंद होते. आमचा दोघींचा जीव भुकेने अगदी व्याकुळ झाला होता. दत्तूची किरकिर चालूच होती व मनात टिळकांबद्दल हुरहुर लागून राहिली होती. दाराला धक्के दिल्यावर कितीतरी वेळाने दार उघडले गेले. दार उघडताच व मी नजरेस पडताच पहिले शब्द कानी पडले, वहिनी, माझे जाते कुठे आहे. जळो तुमचे जाते, माझा भुकेने प्राण चालला आहे, आधी जेवायला वाढा. चला, भाऊंचे पान वाढून ठेवले आहे, ते गेले आहेत बाहेर. तुम्ही बसा आधी, मी जेवले. बरोबरच्या बाईने फराळ केला. 5-6 वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा नागपुरास होतो तेव्हा बोटींच्या चाळीत मी ह्यांचे जाते आणले होते. त्यानंतर आमचे 3-4 संसार मोडले होते. टिळकांनी हे जाते कोणाला तरी देऊन टाकले होते. भिकाजी पंत आल्यानंतर राहण्यासाठी आग्रह करू लागले, पण मला तार आलेली होती तेव्हा मी राहणे शक्यच नव्हते. आम्ही सकाळी 7च्या गाडीने बसून 11ला राजनांदगावी पोहोचलो. स्टेशनवर हमाल मिळेना तेव्हा मी घेतले बोचके व बाईने घेतले दत्तूला व आम्ही चालत चालत घरी आलो. घरी आलो तर दाराला कुलूप. माझ्या पोटात धस्स झाले. घरवाली घरात नव्हती तेव्हा मी खऱ्यांच्या घरी गेले. तेथे जाऊन तपास केला तेव्हा समजले की टिळकांची प्रकृती खडखडीत आहे. मग आम्ही खऱ्यांच्या घरी जेवलो व परत येऊन 4 वाजेपर्यंत अंगणात टिळकांची वाट पाहत बसलो. 4 वाजता टिळक आले. मी विचारले, हे काय, तार कशाला केलीत. तू कामाने दमून जाशील म्हणून. इतके दिवस राहिले, आणखीन 10 दिवसांनी दमणार होते का. त्यांची केवढी बरी अडचण झाली, घेतील करून ते. असो, नेहमीप्रमाणे थोडासा गोंधळ आदळा आपट होऊन मग आम्ही गुण्या गोविंदाने राहू लागलो. एक दिवस टिळक मला म्हणाले, आज मला 2 मिशनरी भेटले. त्यांनी इंग्रजीत प्रार्थना केली. अशी सुंदर प्रार्थना मी कधीच जन्मात ऐकली नव्हती. मला ती फार आवडली. टिळक सांगत होते, पण माझे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. पुढे काय होते इकडे माझे लक्ष होते. थोड्या दिवसांनी टिळक मुंबईत जाण्यास निघाले. मी म्हटले, मुंबईला कशाला चालला. ते म्हणाले, मला राजेसाहेबांकरता घोडे खरेदी करावयाचे आहेत. खरे खोटे त्यांचे त्यांनाच माहीत. शेजारी पाजारी म्हणत त्यांना जाऊ देऊ नका, ते ख्रिस्ती होण्यास जात आहेत. मला काही सुचेना. त्यांना जर विचारले तर ते म्हणायचे, तू माझ्याबरोबर लग्न केलंस का लोकांबरोबर. दुसरे त्यांनी मला असे सांगितले, त्यांच्याशी ह्यांचे फुकट भांडत. तेव्हा मी आणखीन काही बोलले नाही. विचारात मात्र खूप चुरस झाले. शेवटी एक रामबाण युक्ती सुचली. मी टिळकांना म्हटले, तुम्ही दत्तूला बरोबर घेऊन जा. का, त्याला कशाला.
उगीच. माझा खरा हेतू असा होता की मुलगा बरोबर असल्यावर ते कसे ख्रिस्ती होतील. हो ना हो करता करता दत्तूला बरोबर नेण्याचे ठरवलं व मी निर्धास्त झाले. टिळकांनी वाटेतच नाशकास उतरून दत्तूला पेन्शनच्या घरी नेऊन ठेवला व स्वतः पुढे मुंबईला निघून गेले. दत्तूचे वय अवघे 2 वर्षाचे होते. तो आईबाबांपासून दूर कधीच राहिलेला नव्हता. तो पेन्शनच्या येथे फार अडे. तेव्हा त्यांनी त्याला जलालपुरास माझ्या भावाच्या घरी पाठविला. संकटे दारातून येऊ लागली म्हणजे रोगही खिडकी वाटे डोकावू लागतात. जलालपुरात दत्तू गोवराने आजारी पडला. सर्वांना काळजी वाटू लागली, पण इकडे त्यांच्या आजाराची खबर त्याच्या आईलाही नव्हती व बापालाही नव्हती. मी नेहमीप्रमाणे लंकेची पार्वती बनून राजनाथ गावात एकटी बसले होते. बापूसाहेब बुटींनी तारेसाठी देऊन ठेवलेल्या 5 रुपयांपैकी 2 रुपये जवळ शिल्लक होते. बाकीचे 3 रुपये घरात खर्च झाले होते. टिळक गेल्यानंतर शेजारी पाजारी मजभोवती जमा झाले. ते म्हणू लागले, हे काय केले तुम्ही? टिळकांबरोबर मुलाला कशाला धाडला? तो मोठा थोडाच आहे. त्याला काही समजेल का? टिळकांना आपल्या मुलाचा सुद्धा नाही का ख्रिस्ती होता येणार? खरेच की, माझ्या हे कसे लक्षात आले नाही? माझ्या उरात आता 2 सुऱ्या खुपसल्या, पण वरून मी शेजाऱ्यांची समजूत केली की एखाद्या वेळेस दत्तूमुळे त्यांचे मन फिरेल. मन मात्र फारच उदास झाले होते. नातलगांपासून 500 मैलावर दूर मी एकटीच पतिविरहाने पुत्रविरहाने तळमळत रात्रीच्या रात्री रडण्यास घालवू लागले. टिळकांना जाऊन 3 आठवडे झाले. मुलगा कोठे, टिळक कोठे वगैरे काहीच पत्ता लागेना. मी स्वतःला दोष देऊ लागले. मी होऊनच दत्तूला पाठवले. मन चिंतित वैरी नाही चिंतित. स्टेशन जवळ होते. रोज 2 वेळेस मी स्टेशनवर जाऊन निराश होऊन हिरमुसले तोंड करून परत यावे. राजनाथ गावची सखाराम पंत नावाचे एक जेलर होते. ते टिळकांचे मित्र होते. त्यांच्याकडे टिळकांचे बरेच येणेजाणे असे. तेव्हा त्यांना काही माहिती असण्याचा संभव होता, म्हणून मी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवले. पुन्हा शंका आली की मी त्यांच्याकडे गेले तर लोक काय म्हणतील. तरी तशीच मी त्यांच्याकडे गेले. ते बाहेर गेल्याचे चौकीवर कळले. तेव्हा घरी त्यांना बोलावले आहे म्हणून निरोप सांगून मी घाबऱ्या घाबऱ्या आपल्या घरी आले. गावात सगळे म्हणू लागले की आता टिळकांचे काम खात्रीने जाणार. एक हितचिंतक येऊन मला म्हणू लागले, बाई तुम्ही जाऊन दिवाणांचे पाय धरा, म्हणजे तुमच्या नवऱ्याचे काम राहील. नाही तर काम खात्रीने जाणार. माझा खरा सल्लागार देव होता. दिवाणाचे पाय धरण्याला माझे मन काही घेईना, तरी पण ग्रहास्तव मी दिवाणाच्या घरी जाण्यास निघाले. अगदी घराजवळ पोहोचले तेथे मनात विचार आला, मी दिवाणाचे पाय धरले आणि त्याने टिळकांचे काम टिकवले तर लोक म्हणतील बायकोमुळे टिळकांचे काम टिकले. हरकत नाही काम गेले तरी, पण लोकांनी टिळकांना असे काही म्हणता उपयोगी नाही. काम गेले तर भीक मागण्याचा तर प्रसंग येणार नाही, आणि आलाच तर ते भीक मागतील व त्यांच्या मागे मी पदर पसरीन. हे विचार येताच मी अगदी दिवाणाच्या उंबऱ्यावरून परत फिरले. 4 वाजता जेलर आले. मी विचारलं, टिळक कुठे गेले? मला काहीच माहीत नाही. खरंच? अगदी अगदी खरं. मला वाटलं तुम्हाला ठाऊक असेल. खरंच नाही. मग एक तार करा. कोणाला? नारायण कृष्ण पेंडसे यांना नाशिकला तार करा. काय लिहू? टिळक तिकडे आले आहेत का? मी जवळ असलेला रुपया त्यांना दिला व त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे तार केली.